सायकलवरनं जाताना यांनी घटना पाहिलेली होती त्या आय विटनेसने समोरच्या बाजूने. त्याच्यामध्ये उलट तपासणी त्या आय विटनेसची आणि ओळख परेडमध्ये त्याने ओळखलं होतं साक्षीदारांनी, अनोळखी होता. तर त्याच्यामध्ये उलट तपासणी घेताना स्पॉट पंचनाम्यामध्ये त्या ठिकाणी जिथे घटना घेतली सोर्स ऑफ लाईट नव्हता, ट्यूबलाईट वगैरे असं काही नव्हतं. रात्रीची घटना होती 8-8:30 वाजताची. तर त्यावेळी त्याने उलट तपासणी करताना पहिला प्रश्न असा विचारला वकिलांनी की त्या ठिकाणी लाईटचा कुठला सोर्स नाही आहे असं विचारलं. ठीक आहे, तो प्रश्न विचारायला हरकत नाही. अर्थात स्पॉटमध्ये होता, आर्ग्यू करता, पण तो प्रश्न विचारायला काय हरकत नाही. त्यांनी विचारलं की लाईटचा कुठलाही सोर्स तिथे नव्हता, ट्यूबलाईट नाही, त्या 50 फूटच्या अंतरावर कुठे ट्यूबलाईट वगैरे नाहीये घटनेच्या. तो नाही नव्हता. मग त्याने पुढचा प्रश्न तिथेच थांबायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा विचारला की तिथे सोर्स ऑफ लाईट नसल्यामुळे तुम्ही आरोपीचा चेहरा काही नीट बघू शकला नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. तो प्रश्न विचारला आणि ही डग इज ओन ग्रेव्ह. त्यांनी साक्षीदाराने उत्तर दिलं की नाही, समोरनं 4 व्हीलर चालली होती आणि त्या 4 व्हीलरचा लाईट त्याचा प्रकाश डायरेक्ट चेहऱ्यावर जात होता, त्यामुळे मी त्याला पाहिलं. त्यामुळे ते ओळख परेड मान्य झाली आणि कन्व्हिक्शन झालं. त्यामुळे कुठं थांबायचं हे कळायला पाहिजे. एक ॲडमिशन आली की शक्यतो थांबावं. दुसरा एक एक्झाम्पल देतो. ती स्वतः मी केस चालवली होती आणि माझ्यासोबत एक दुसरे वकील होते. 2 आरोपींतर्फे मी होतो, ते तिसऱ्या आरोपीतर्फे एक वकील होते. त्यांची पहिलीच सेशन केस होती, गँगरेपची केस होती ती. ते आता त्याच्यामध्ये त्या विटनेसने तिच्या फिर्यादीमध्ये कुठेही सांगितलं नाही. मी ज्युनियरच होतो, 4-5 वर्षाचीच माझी पण प्रॅक्टिस होती आणि तेही वकील होते. ते नंतर जज झाले, तो एक किस्सा वेगळा आहे. पण ते गाऊन घेऊन घालून